तुमच्याही आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, खूप संकटे आहेत, खूप दुःख, समस्या आहेत. स्वामींचे सगळे उपाय केले, सगळ्या सेवा स्वामींच्या केल्या, पण काहीही फरक पडला नाही. तर स्वामींची ही एक सेवा करून बघा. नक्कीच तुम्हाला यामध्ये यश येईल आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही दुःख, समस्या आहेत, त्यामधून स्वामी तुम्हाला नक्कीच बाहेर काढतील. नमस्कार, स्वागत आहे तुमचं MS10 माझे स्वामी या चॅनलवर. तर तारक मंत्र आपल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने काम करतं किंवा तारक मंत्रामध्ये अशी कोणती ताकद आहे की ज्याने आपले सगळे दुःख, सगळ्या समस्या या दूर होतात. तर तारक मंत्र म्हणण्याची योग्य पद्धत तुम्ही अगोदर जाणून घ्या की तारक मंत्र कशा पद्धतीने म्हटलं जातं. बरेच भक्त खूप मोठ्या चुका करतात की त्यांना तारक मंत्र कशा पद्धतीने म्हणायचं असतं हेच त्यांना कळत नाही. मग ते म्हणतात की आम्ही तारक मंत्राचे एवढे पठण केले तरी सुद्धा आम्हाला त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तर सगळ्यात आधी तारक मंत्र म्हणण्याची योग्य पद्धत ती काय आहे. तर तारक मंत्र म्हणत असताना आपलं मन हे शांत असलं पाहिजे आणि एकाग्र झालं पाहिजे स्वामींच्या सेवेमध्ये. जे काही तुम्ही आता जी काही सेवा करणार आहे त्यामध्ये, तर सेवा करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की आपलं मन विचलित झालं नाही पाहिजे. जे काही करतोय ते एकाग्रतेने झालं पाहिजे. 5-10 मिनटं तर आपण स्वामींसाठी वेळ काढत असतो, त्यामध्ये पण आपलं मन दुसरीकडेच असतं. तर असं करू नका. तर तारक मंत्राचे काही नियम आहेत. हे नियम पाळून जर तुम्ही तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला याचे फायदे दिसून येतील. तर सगळ्यात आधी काय करायचं, कोणतीही सेवा करण्याअगोदर आपल्याला संकल्प घेणे खूप महत्त्वाचं आहे. मग ती तुमची कोणती समस्या आहे ती स्वामींना समस्या सांगायची आणि ह्या समस्येसाठी स्वामी मी तारक मंत्राचा संकल्प करत आहे. हा झाला पहिला नियम की संकल्प घेणे अत्यावश्यक आहे या सेवेमध्ये. त्यानंतर तारक मंत्र कमीत कमी 11 वेळा तरी आपण रोज पठण केलं पाहिजे. एक वेळ निश्चित, एकच वेळ ठरवायची, त्याच वेळेमध्ये आपण तारक मंत्रासाठी बसायचं. सकाळी जर तुम्हाला वेळ नसेल तर संध्याकाळी तुम्ही तारक मंत्रासाठी बसू शकता. पण तारक मंत्र 1 किंवा 2 म्हणू नका. तारक मंत्र कमीत कमी 11 वेळा किंवा 21, 51, 108 अशा पद्धतीने त्याची आवर्तने करा रोज. तर तुम्हाला त्याचे लवकर परिणाम दिसून येतील. तर कमीत कमी 11 वेळा तुम्ही तारक मंत्राचं पठण करा. एक वेळ जी आहे ती निश्चित एक वेळ ठरवा. स्वामींच्या समोर दिवा अगरबत्ती लावून आसन घ्यायचं आहे तुम्हाला बसण्यासाठी आणि मग तारक मंत्र पठण करण्यास सुरुवात करायची आहे. तारक मंत्र पठण करत असताना आपलं लक्ष पूर्णपणे स्वामींवर असलं पाहिजे, स्वामींच्या चरणावर असलं पाहिजे. आपलं लक्ष आपल्या सेवेवर केंद्रित करा किंवा त्या तारक मंत्राच्या प्रत्येक लाईनवर केंद्रित करा. जर तुम्हाला तारक मंत्र पाठ असेल तर तुम्ही डोळे मिटून तारक मंत्र म्हणा. डोळे अजिबात उघडू नका. डोळे मिटूनच तुम्ही तारक मंत्र म्हणा. जर तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये देखील तारक मंत्र दिलेला आहे किंवा गुगलवर सर्च केलं तरी सहज तुम्हाला तारक मंत्र भेटून जाईल. तर त्यामध्ये बघून प्रत्येक लाईन तुम्ही त्या प्रत्येक लाईन ती अनुभवली पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही तारक मंत्र म्हणा. आता हे झाले नियम. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे तारक मंत्रामध्ये. तारक मंत्र जर तुम्हाला लवकर तारक मंत्राचा प्रभाव दिसावा असं वाटत असेल तर तारक मंत्र म्हणत असताना एक ग्लासमध्ये पाणी घ्यायचं. तो ग्लास स्वामींच्या समोर ठेवायचा. त्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे. पाण्यामध्ये ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते. तर त्यामुळे आपण जे तारक मंत्र म्हणणार आहोत तर ते एकाग्रतेने म्हणा की प्रत्येक ओळीची, प्रत्येक तारक मंत्राच्या ओळीची जी काही शक्ती आहे, जी काही ताकद आहे तर ती त्या पाण्यामध्ये उतरली पाहिजे. अशा पद्धतीने तारक मंत्र म्हटलं पाहिजे. तर कमीत कमी 11 किंवा 21 वेळा तारक मंत्राचं पठण करा. उजवा हात आपला पाण्यावरच ठेवला पाहिजे. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर एक 5 मिनटं स्वामींचं नामस्मरण करा हात जोडून आणि नंतर मग ते तुम्ही तीर्थ प्राशन करू शकता किंवा तुम्हाला घरामध्ये इतर लोकांना जर काही समस्या असतील, एखाद्याला व्यसन असेल किंवा एखादा व्यक्ती आजारी असेल, लहान बाळ जर तुमचं ऐकत नसेल, मुलं अभ्यास करत नसतील तर त्यांना तुम्ही स्वतः हे तीर्थ तयार करून त्यांना देऊ शकता आणि तुम्हाला काही त्रास असेल तर तुम्ही देखील हे तीर्थ घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तारक मंत्राचं तीर्थ आपण घरी बनवलं पाहिजे की जेणेकरून आपण जे काही करतोय सेवा, त्या सेवेचा प्रभाव आपल्यावर झाला पाहिजे किंवा त्याचे परिणाम आपल्याला दिसून आले पाहिजे. आता जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल, रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जर तुम्ही ही सेवा करणार असाल तर ठीक आहे, तुम्हाला काही वेगळे नियम पाळण्याची गरज नाही. पण जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करणार असाल तर तुम्हाला नॉनव्हेज हे पूर्णपणे बंद करावं लागणार.
तुम्ही 21 दिवसाचा संकल्प घेत असाल, 11 दिवसाचं, 51 किंवा 108, तुमच्या इच्छेने तुम्ही किती दिवसाचा संकल्प घेताय यावर अवलंबून आहे. तेवढ्या दिवस तुम्हाला नॉनव्हेज बंद करायचं आहे. आणि लक्षात ठेवा, वेळ एकच ठेवायची आहे आपल्याला, कारण की आपण जेव्हा सेवेसाठी बसत असतो ना पहिले 1-2 दिवस, तर त्याच वेळेत स्वामी आपली वाट बघत असतात की आपण सेवा कधी सुरू करते, त्यांच्याजवळ कधी येऊन बसते. तर त्यामुळे वेळ ही आपली एकच राहिली पाहिजे. किती जरी अडचणी आल्या, किती जरी समस्या आल्या, तर आपली वेळ ही एकच असली पाहिजे. तर या सेवेने आपल्याला एवढं काही आपल्याला स्वामी देणार आहेत, आपल्या इच्छा पूर्ण करणार आहेत, तर थोडाफार त्रास तर आपल्याला होणारच, थोडीफार परीक्षा तर स्वामी आपली बघणारच, थोडीफार निगेटिव्ह शक्ती देखील आपली आपल्याला त्रास देत असते. तर त्यामुळे केवढ्याही आपल्याला अडचणी आल्या, केवढेही आपल्याला त्रास झाला, तर आपण सेवा मात्र चुकवायची नाही, सेवेमध्ये खंड पडू द्यायचं नाही, सेवेची वेळ चुकवायची नाही आणि नियमबद्ध आपण राहिलं पाहिजे. नियम तर फक्त आपण नॉनव्हेज तेवढं बंद केलं पाहिजे आणि शक्य असल्यास या वेळेमध्ये परान्न देखील तुम्ही बंद करा. तर हजारो लाखो लोकांना या सेवेचा प्रभाव आलेला आहे, या सेवेचा अनुभव आलेला आहे. खूप मोठी ताकद आहे तारक मंत्रामध्ये, खूप म्हणजे खूप मोठी. एक वेळ फक्त ती अनुभवा तुम्ही ती ताकद, म्हणजे तुम्हीही कधीही तारक मंत्र म्हणण्यासाठी मागे पुढे बघणार नाही किंवा तारक मंत्रासाठी तुम्ही कायम त्या सेवेसाठी तुम्ही तयारच राहाल. तर तारक मंत्र ही सेवा खूप चांगली आहे, स्वामींच्या अगदी जवळ घेऊन जाते आपल्याला आणि स्वामी कायम आपल्या पाठीशी आहे त्याची जाणीव आपल्याला हे तारक मंत्र करून देतं. तर नक्की तुम्ही या तारक मंत्राची सेवा करा. काही अवघड असे नियम नाही, कोणत्याही प्रकारची पूजा मांडणी करायची गरज नाही. आणि दुसरी एक गोष्ट, जर तुम्हाला आता वेळ नाही की देवघरासमोरच बसून तुम्ही ते वाचन केलं पाहिजे किंवा तुम्ही आता कुठेतरी बाहेर गेला आहात, तुम्हाला एक अर्जंट काहीतरी काम निघालेलं आहे, मग तुम्ही कुठेही बसला असाल, ऑफिसमध्ये बसला असाल, तुमच्या दुकानामध्ये असाल किंवा बाहेर कुठे जरी तुम्ही असाल, तर तिथे बसून देखील तुम्ही तारक मंत्राचं पठण करू शकता. असंच नाही की आपण देवघरातच बसून याचं वाचन केलं पाहिजे. एखाद्या वेळेस जर तुम्हाला अडचण असेल, तुम्ही त्या वेळेत त्या जागी पोहोचू शकत नसणार, तर तुम्ही जिथे आहे तिथे बसून मन शांत करून तारक मंत्राचं पठण करा. याची सुद्धा काही अडचण नाही की आपल्या घरातच बसून आपण केलं पाहिजे. 1-2 दिवस आपली अडचण स्वामी समजून घेतात. आपण ज्या मुद्दाम चुका करतो आणि खरंच आपल्या दैनंदिन जीवनातल्या ज्या काही अडचणी असतात, काही संकटे आलेली असतात, तर ते देखील स्वामी समजून घेतात. स्वामी काही एवढे हे नाहीत, रागीट नाहीत की आपल्या काही चुका, किरकोळ चुका स्वामी माफ करणार नाहीत. तर जी काही सेवा करताय मनापासून करा. मनातला भाव हा खूप महत्त्वाचा आहे. स्वामींना मनातला भावच आवडतो. आपण केवढी सेवा करतोय, काय काय करतोय त्यांच्यासाठी, हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं नाही. आपल्या मनातला भाव त्यांच्यासाठी कसा आहे हेच स्वामी बघत असतात. आणि तो तुम्ही जर ओळखला ना आणि तसं जर तुम्ही त्या पद्धतीने स्वामींची सेवा केली, मग तुम्ही स्वामींच्या कृपेचे पात्र ठराल आणि एवढे भरभरून स्वामी तुम्हाला प्रचिती अनुभव देतील ना, की तुम्हीही सांगत सुटाल सगळ्यांना की खरंच स्वामींची सेवा आपण आयुष्यामध्ये किती आपल्याला बदल घडवून देते आणि आपण सेवा केली पाहिजे. तर तुमच्याही काही समस्या अडचणी असतील तर नक्की तारक मंत्राची ही सेवा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.